सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली त्या विशाल वृक्षाजवळ बसलेली असते आणि मग त्यानंतर तिला त्या वृक्षाच्या खोडाशी काही श्लोक लिहिलेले आढळतात आणि मग ती ते श्लोक वाचायला सुरुवात करते. तिला झालेल्या जखमांमुळे तिला खूप त्रास होत असतो, ती रडत असते. मात्र तरीही ती त्या झाडावर लिहिलेले सगळे श्लोक वाचते आणि त्यामधून तिला असं समजतं की सूर्यास्तानंतर तिने विचित्र वीणेचं वादन केल्यानंतर तिला तिची शक्ती परत मिळेल आणि मग त्यानंतर ती तिथेच बसून मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते आणि मनाशी म्हणते की खंड निमिषाचा पडलास साधा, तुझे प्राण जातील भस्म होईल काया. मिळाला विजय तर मिळेल दिव्य शक्ती, फिकी पडे मग त्रिनयनेची भक्ती. आणि मग ती सूर्यास्ताची वाट बघत तिथेच बसून राहते. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैतने आबांना कॉल केलेला असतो आणि रुपाली दक्षिण दिशेला जाऊन अचानक गायब झाली हे कळल्यानंतर आबांना देखील आश्चर्य वाटते. तर नेत्रा त्यांना विचारत असते की आबा, तुम्हाला दक्षिण दिशेबद्दल काही माहिती आहे का? तुमच्या वाचनामध्ये दक्षिण दिशेबद्दल कधी काही आलंय का? आणि त्यावेळी आबा म्हणतात की नेत्रा, लहानपणी आम्हाला सांगायचे की दक्षिण दिशा ही राक्षसाची दिशा असते. रात्री कधीही दक्षिण दिशेला जाऊ नये, कारण दक्षिण दिशेकडे राक्षसांची नगरी असते. आणि हे ऐकून नेत्रा आणि अद्वैतला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर नेत्रा आबांना विचारते की याशिवाय तुमच्याकडे दुसरी काही माहिती आहे का? आणि त्यावेळी आबा म्हणतात की जर ती रुपाली दक्षिण दिशेकडे गेली असेल तर अजून एक शक्यता आहे. आणि मग ते नेत्राला सांगतात की या कलियुगामध्ये तुला तुझी दिव्य शक्ती देवी आईकडून मिळते, तशीच विरोचकालाही त्याची शक्ती त्याच्या शक्तिस्त्रोताकडून मिळते. आणि विरोचकाचं हे शक्तिस्त्रोत दानव लोकात आहे आणि दानव लोक दक्षिणेला आहे. आणि ते ऐकून नेत्रा आणि अद्वैत घाबरून एकमेकांकडे बघतात. आणि मग त्यानंतर नेत्रा आबांना सांगते की मी आता फोन ठेवते, जर मला काही समजलं तर मी तुम्हाला कळवेल. आणि मग ती फोन ठेवून देते. आबा मात्र काळजीत पडतात. तर इकडे अद्वैत खूप घाबरलेला असतो. तो नेत्राला विचारतो की जर तो विरोचक खरंच दानव लोकात गेला असेल तर मग आता आपण काय करायचं, यावर काय उपाय आहे? त्यावर नेत्रा म्हणते की उपाय तर मला माहीत नाही, पण आता आपण सावध राहायला हवं, कारण जेव्हा विरोचक परत येईल तेव्हा या युद्धाचा एक नवीन अध्याय सुरू होईल. आणि मग ते दोघेजण पुढे नेमकं काय होईल याचा विचार करत असतात. तर दुसरीकडे रुपाली त्या विशाल वृक्षाजवळच उभी असते आणि मग त्यानंतर अचानक तिच्यासमोर एक वीणा प्रकट होते. रुपाली त्या वीणेकडे बघतच राहते आणि मग त्यानंतर ती त्या वीणेला जाऊन हात लावते आणि ज्या क्षणी रुपालीचा त्या वीणेला स्पर्श होतो त्या क्षणी दुसरीकडे राजाध्यक्षांच्या घरामध्ये भूकंपासारखाच हादरा बसतो. नेत्रा आणि अद्वैत तर बाहेर चाललेले असतात, मात्र त्या दोघांना एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. केतकीसुद्धा घाबरून एका भिंतीला पकडून उभी असते. घरातील सगळ्या वस्तू खाली पडतात. नेमकं काय चाललंय हे कोणालाही समजत नाही. सगळेजण खूप घाबरलेले असतात. आणि मग त्यानंतर अचानक सगळं काही शांत होतं. तर दुसरीकडे रुपाली त्या वीणेकडे बघत झाडाजवळच बसलेली असते. तर इकडे केतकी मोठमोठ्याने आवाज देत सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेते. सगळेच जण खूप घाबरलेले असतात. घरातील सगळ्याच वस्तू अस्ताव्यस्त खाली पडलेल्या असतात. आणि मग त्यानंतर सगळेजण एकत्र आल्यावर शेखर विचारतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? त्यावर ते हो म्हणतात. तर केतकी घाबरूनच विचारत असते की हे नेमकं काय घडलं? आणि त्यावर तेजस म्हणतो की भूकंप. आणि त्यामुळे सगळेच जण एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. तर दुसरीकडे रुपाली अजूनही त्या वीणेजवळच बसलेली असते आणि ती सूर्यास्त होण्याची वाट बघत असते. तर नेत्राला सतत आबांचं बोलणं आठवत असतं की विरोचक दानव लोकाकडे गेला असेल त्याची शक्ती मिळवण्यासाठी. आणि मग त्यानंतर खरंच भूकंप आला होता की नाही हे इंद्राणी चेक करत असते. तितक्यात अद्वैत आणि नेत्रा त्या ठिकाणी येतात आणि मग इंद्राणी त्यांना सांगते की जे काही घडले ते खरंच खूप भयंकर आहे, कारण कुठेही भूकंप आलेला नाही आहे. हा भूकंपाचा हादरा फक्त आपल्या घरात आपल्याला बसलाय. आणि हे ऐकून तर या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते आश्चर्याने एकमेकांकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर नेत्रा इंद्राणीला सांगते की मगाशी आम्ही जेव्हा आबांना कॉल केला होता तेव्हा आबांनी सांगितलं की दक्षिण दिशेला दानव लोक आहे आणि कदाचित विरोचक त्याच्या शक्तिस्त्रोताकडे गेला असेल शक्ती मिळवायला. आणि मला असं वाटतं की कदाचित दानव लोकात असं काहीतरी घडलं असेल ज्याचा परिणाम आपल्याला इथे जाणवला. आणि त्यावर इंद्राणी म्हणते
नेत्रा, आपण आत्ताच कोणताही अंदाज बांधू शकत नाही. जोपर्यंत विरोचक परत येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. आणि त्यावर नेत्रा म्हणते, बरोबर आहे आत्या, मात्र जेव्हा विरोचक परत येईल तेव्हा तो खूप शक्तिशाली सामर्थ्यशाली असेल एवढं नक्की. तर दुसरीकडे रुपाली सूर्यास्ताची वाट बघत असते, कारण सूर्यास्तानंतरच तिला ते वीणावादन करायचं असतं. आणि मग काही क्षणातच सूर्यास्त होतो आणि मग रुपाली वीणावादन करायला सुरुवात करते. ती बेभान होऊन ती वीणावादन करत असते. तर दुसरीकडे इंद्राणी घरातील सगळ्यांना सांगते की मगाशी भूकंप आलेला नव्हता, जे काही घडलं ते फक्त आपल्या घरात घडलं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तेजस म्हणतो, पण हे कसं शक्य आहे, फक्त आपल्याच घरात भूकंप कसा येईल. आणि त्यावर नेत्रा सगळ्यांना सांगते की मगाशी जेव्हा भूकंपाचा हादरा बसला त्याच्याच आधी काही वेळापूर्वी मी आणि अद्वैत साहेब आमच्या खोलीत होतो. आणि मग त्यानंतर ती खोलीमध्येच जो वारा सुटलेला असतो त्याबद्दल सगळ्यांना सांगते. त्यामुळे ते सगळेच जण घाबरतात. घरात नेमकं काय सुरू आहे हे त्यांना कळत नाही. तर शेखर म्हणत असतो की या सगळ्याचा संबंध विरोचकासोबत तर नसेल ना. आणि त्यावेळी नेत्रा म्हणते की बाबा, आपण आत्ताच काही अंदाज लावू शकत नाही, आता फक्त आपण सावध राहू शकतो. तर इंद्राणी म्हणत असते की त्या विरोचकाचं युद्ध आम्हा दोघींशी आहे, पण तुम्ही सगळेजण उगाच त्यात भरडले जाताय. मात्र घरातील सगळेजण म्हणतात की नाही आत्या, असं नाहीये, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत या युद्धामध्ये सहभागी झालोय. मी सर्वजण तुमच्या आणि देवी आईच्या सोबत आहोत. तर दुसरीकडे रुपाली अजूनही वीणावादन करत असते. तिला कशाचंही भान नसतं, तिला फक्त तिची शक्ती हवी असते. तर दुसरीकडे नेत्रा म्हणत असते की आत्ताची परिस्थिती खरंच खूप विचित्र आहे, कारण जर मी तुम्हाला घराबाहेर पाठवलं तर तिथेही तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, आणि घरात ठेवलं तर तिथेही तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या आपल्या हातात फक्त एवढंच आहे की आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं, एकमेकांच्या सोबत राहायला हवं. आणि त्यावर ते सर्वच जण हो म्हणतात. तर तन्मय म्हणत असतो की तो विरोचक परत पुन्हा इथे यायलाच नको, कारण तो खूपच घाबरलेला असतो. मात्र अद्वैत त्याला समजावत शांत करतो. तर दुसरीकडे रुपालीचं अजूनही वीणावादन सुरू असतं. इकडे फाल्गुनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते आणि तिने आईस्क्रीम आणलेली बघतात सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तेजस तर तिच्यावर खूप ओरडतो. तो फाल्गुनीला विचारतो की तू ही आईस्क्रीम कुठून आणली, त्यावर ती सांगते दुकानातून. आणि त्यामुळे तेजसचा तर राग अजूनच वाढतो. तो तिला विचारतो की तू कोणाला विचारून घराबाहेर पडली, नेत्राने सांगितलेले नियम तुला माहीत नाही का. आणि त्यावेळी नेत्रा त्याला शांत करत म्हणते की भाऊजी, फाल्गुनीने आईस्क्रीम मागवली आहे, ती घरातून बाहेर पडली नाही. आणि त्यामुळे तेजस शांत होतो. तर घरातील सगळेच जण हसत फाल्गुनीला म्हणत असतात की अशा परिस्थितीमध्ये आईस्क्रीम मागवणं फक्त तुला सुचू शकतं. आणि त्यावर फाल्गुनी म्हणते की मला नेत्रानेच सांगितले की पॉझिटिव्ह विचार करायचा, म्हणून मी पॉझिटिव्ह विचार केला की विरोचक पुन्हा कधीच इथे येणार नाही, आणि म्हणूनच माझ्याकडून तुम्हाला ही पार्टी आज आपण सेलिब्रेशन करूया. तर दुसरीकडे रुपालीचं वीणावादन सुरू असतं आणि मग काही वेळानंतर अचानक ती वीणा गायब होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा आणि इंद्राणीला सतत असं जाणवत असतं की काहीतरी भयंकर घडत आहे. आणि मग त्यानंतर त्या दोघींना जाणीव होते की आता विरोचक नक्की पुन्हा येणार, आणि त्या क्षणी रुपाली पुन्हा घरात येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.